शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता 18 जिल्ह्यातील 22 कोटी शेतकऱ्यांचे हे 2 लाखापर्यंत हे कर्जमाफी. जे शेतकरी कर्जमाफी योजना ही भारतातील विविध राज्यात सरकाराद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे. तर अनेक शेतकरी पीक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा आर्थिक संकटामुळे कर्जाच्या विळख्यात सापडला. पण अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या कर्जाचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम माफ करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याचे उद्दिष्ट कोणते आहे तर ते शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर शेतकरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की जरूर करा. पण चला शेतकरी मित्रांनो, तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, पहिले आपण मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे उद्दिष्टे. योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे तर ते आर्थिक ताण कमी करणे. हे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यावरील आर्थिक दबाव कमी होतो. तर शेतकरी मित्रांनो, नवी सुरुवात कर्जमुक्ती झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने सुरुवात करण्याची हे संधी मिळते. तर शेती क्षेत्रातनी पुनर्जीवन या योजनेमुळे शेती क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा असते. तर शेतकरी मित्रांनो, 4थ्या नंबरचे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकवीट. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण अवस्थेला मजबूत होते. तर शेतकरी मित्रांनो, ही योजनेचे फायदा काय? योजनेचा फायदा म्हणजे आर्थिक दिलासा. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पुनर्गुंतवणूक वाचवलेले पैसे जे आहे, गुंतवणूक वाचवलेले पैसे शेतकरी त्यांच्या शेतीत पुन्हा गुंतवणूक करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, स्थलांतर रोखणे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊ शकते. तर आत्महत्या रोखू शकते. शेतकरी मित्रांनो, आर्थिक तणावामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या ही कमी होण्यास मदत होऊ शकते. शेती क्षेत्रातनी कमी उत्पादन वाढवणे आणि आर्थिक शौर्यामुळे जे शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता कोणती आहे तर जमीन ही मालकीची असावी. साधारणपणे ज्याकडे जमीन आहे ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतात. शेतकरी मित्रांनो, कर्जाची जी रक्कम आहे, ठराविक रकमेपर्यंत कर्ज घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात. तर त्याच्यानंतर कर्जाचा प्रमाण जे आहे, कृषी कारणासाठी घेतलेल्या थकीत कर्जांनाच ही योजना लागू होते. आणि आर्थिक परिस्थिती, काही योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जातो. तर राज्यातील रहिवासी बहुतेक योजना संभावित राज्यातील रहिवासी शेतकऱ्यांना पुरत्या मर्यादित असतात. शेतकरी मित्रांनो, याची प्रक्रिया कशी आहे? अर्जाची प्रक्रिया. माहिती गोळा करणे आवश्यक आहे. कागदपत्र जमा करा, जसे की जमीन मालकीचे दाखले, कर्जाचे तपशील इत्यादी. जे शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज, बहुतेक राज्यांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर कागदपत्र सादर करणे. हे आवश्यक कागदपत्र संबंधित कार्यालयात जमा करा आणि पडताळणी अधिकारी तुमच्या माहितीची पडताळणी करतील आणि निकाल हे पडताळणीनंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही हे कळविले जाईल. शेतकरी मित्रांनो, लाभार्थीची यादी तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर, संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि लाभार्थी पोर्टल वेबसाईटवरील लाभार्थी पोर्टल शोधा. तर शेतकरी मित्रांनो, माहिती भरणे. हे तुमचा आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक इत्यादी माहिती भरा आणि शोधा करा. त्याच्यानंतर तुमचं नाव लाभार्थी यादी आहे का नाही हे तपासा. ऑनलाईन ही माहिती उपलब्ध नसल्यास संबंधित कार्यालयावर जाऊन चौकशी करून व्हा. महत्त्वाकांक्षा जी टिपा आहेत, अद्ययावत राहा. योजनेबद्दलच्या नवीन घोषणा आणि बदल माहिती ठेवा. शेतकरी मित्रांनो, कागदपत्रे तयार ठेवा, कारण आवश्यक सर्व कागदपत्रे अद्ययावत आणि तयार ठेवा. त्याबद्दलची मदतीसाठी संपर्क साधा. अडचण आल्यास नियुक्ती हेल्पलाईनला किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. खोट्या माहिती देऊ नका. अर्जात कोणतीही खोटी माहिती देऊ नका, त्यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
आणि वेळेचे पालन करा। अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी संधी आहे। या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते आणि त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी सुद्धा मिळू शकते। तर ही योजना ही शेती क्षेत्रातील दीर्घकालीन समस्येचे संपूर्ण समाधान नाही, पण शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी सरकारने ही इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी आपली आर्थिक साक्षरता वाढवून शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पीक विमा योजनेचा लाभ घेऊन स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करावा। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण ही लक्षात घेतली असेल 2000 रुपयाची 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे। त्याच्याबद्दल तुम्ही साईटवर जाऊन चेक करून पहा आणि माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा आणि तोपर्यंत धन्यवाद।